बघा बस एकदम शांत वातावरण आहे. पक्ष्यांचा तुम्हाला हळूहळू किलबिलाट ऐकू येत असेल. इथे आपण आता मिरच्याची रोपं लावलेत आणि अचानक माझ्या एका कोपऱ्यात लक्ष गेलं की सफेद सफेद काय दिसतं. याला आपण पांढरं सोनं बोलतो बघा. हे आहे कापसाचे बोंड. आता निसर्गाची किमया बघा की इथे काय आपण कापूस लावलेला नाही आहे, हा आपोआप आला आहे. आता हा आपोआप कसा आला आहे तर खारुताई काय करतात बघा, खारुताई बी घेतात आणि जमिनीमध्ये त्या गाडून टाकतात. मग काही ठिकाणी जे आपोआप कापूस आपल्याला उगवलेला दिसतो किंवा कुठलंही झाड उगवलेलं दिसतं तर ते असे खारुताईने लपवून आणून ठेवलेलं असतं आणि ते नंतर उगवलेलं असतं. आणि याला बघा पांढरं सोनं बोलतात. आपल्याला हे एवढं सोनं भेटलं आहे. खरोखरच्या सोन्यासारखंच हे सफेद सोनं असतं. याला शेतकरी पांढरं सोनं बोलतात. आता याच्या बघा देवासाठी मला मस्तपैकी याचे वात तयार करता येतील. छान, आपल्याला काय विकत आणायची गरज नाही. आणि पहिला पण बघा शेताच्या कडेला अशाच एक मोठं झाड आलेलं कापसाचंच, त्यामुळं कापूस कधी विकत आणलेलाच नाही आम्ही. असंच आपल्याला कापूस वरवर भेटतं. तर किती छान वाटते बघा हे कापूस. सफेद कापूस याला बोलतात, सफेद सोनं. सोन्यालाही लाजवेल असं सफेद सोनं आहे. तर हे झाड आहे कापसाचं बघा. हे बोंड दिसतात आपल्याला मस्तपैकी. तर कसं वाटलं नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.